मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिताली युवराजला म्हणते, युवी तू समजून घे, तुला ही रियालिटी आता ॲक्सेप्ट करावी लागेल की पिंकी या जगात नाही आहे. तेव्हा युवराजला आता खूप राग येतो. तर सुशीला देखील म्हणू लागते, अरे आमचंही मन असं धजत नाही की तुझी बायको या जगात नाही आहे असं म्हणायला, पण अरे एक आई म्हणून मलाही लेकराची काळजी वाटते ना. मलाही वाटतं ना माझ्या युवराजने सुखी राहावं, आनंदी राहावं, म्हणूनच मी तुझ्यासाठी मितालीची निवड केली आहे. अरे सुनबाई एवढ्या लवकर जातील असं मला कधी वाटलंच नव्हतं, असं म्हणून सुशीला आता त्याच्यासमोर नाटक आणण्याचा आव करते. तर मिताली देखील आता युवराजला समजावू लागते. तर युवराज आता मितालीकडे लक्ष न देता सुशीलाला म्हणतो, आई साहेब तुम्ही म्हणताय ना की तुमचा जीव माझ्यासाठी तुटतो, तर मला काय हवं आणि काय नको हे तर तुम्हाला समजायलाच हवं. आता तुम्हाला हे समजत नाही म्हणूनच हे माझं दुर्दैव आहे. मला फक्त माझी पिंकी हवी आहे, माझी कारभारीण हवी आहे. तर आता पिंकीला खूपच आनंद होतो की युवराज माझी बाजू घेऊन आता सुशीला बरोबर बोलतोय. आता युवराज हा तेथून चाललेला असतो तेव्हा मिताली पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, युवी अरे तुझ्या कारभारणीला विसरायला मी मदत करेल ना, तू का काळजी करतोस एवढी? अरे मी आहे ना, आपण दोघेही पुढे जाऊयात, असं म्हणून ती आता युवराज बरोबर बोलू लागते. तेव्हा पिंकीला आता खूप राग येतो कारण मितालीने त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. तर आता युवराज रागातच तिथून चाललेला असतो. सुशीला आता माईसाहेबांसमोर जाऊन म्हणते की माईसाहेब प्लीज तुम्ही युवराजला समजवा. तेव्हा माईसाहेब म्हणतात, युवराज थांब. तेव्हा युवराज आता पुन्हा मागे माईसाहेबांकडे येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा माईसाहेब म्हणतात, अरे खरंच खूप गुणाची होती आपली पिंकी, अरे मन धजतच नाही की ती गेली आहे हे ॲक्सेप्ट करायला. प्लीज आता आपण आपल्याला तिला विसरून पुढे जायलाच हवं युवराज. तर आता पिंकीला माईसाहेबांनीच असं बोलल्यामुळे खूप वाईट वाटतं. ती मनातल्या मनात म्हणू लागते, माईसाहेब तुम्हीच माझा आधार आहात, प्लीज तुम्ही जसं नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावर हात ठेवायचात ना तसा ठेवून तर पहा, मग तुम्हाला समजेल की तुमची पिंकी या जगात आहे आणि इथेच या घरात आहे. आता माईसाहेब युवराजला विचारतात, तुझा पिंकीवर खूप जीव आहे ना आणि तिचाही तुझ्यावर होता ना. त्यावरती युवराज हो असं म्हणतो. तर माईसाहेब म्हणतात, अरे मग ती तुला भेटल्याशिवाय राहिली असती का, या प्रश्नाचं उत्तर तू मला दे. तर आता माईसाहेब म्हणतात, अरे पिंकीच्या काळजाचा तुकडा होतास तू. मागच्या वेळी जेव्हा तिच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली होती तेव्हा ती लढून झगडून तुला भेटायला आलीच होती की. तेव्हा आता युवराज म्हणतो, तुमचंही तसं बरोबरच आहे. पिंकी माझ्याशिवाय जगू शकत नाही, ती एकदा तरी मला भेटायला आली असती. आता मी तुमच्या बोलण्याचा चांगल्या प्रकारे विचार करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं युवराज माईसाहेबांना शब्द देतो. तेव्हा आता हे ऐकताच पिंकीच्या काळजाचं इकडे पाणी होतं कारण युवराजने आता माझ्यावरच विश्वास ठेवला नाही असं पिंकीला वाटतं. आता युवराज हा जाता जाता पिंकीकडे पाहत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. आता युवराज पाठोपाठ पिंकी देखील तेथून जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर खूप रडत असते. तेव्हा ती म्हणते, या बापूसाहेबांना मी अजिबात सोडणार नाही कारण की यांनी माझ्या जीवाचं बरं वाईट केलं, त्याचबरोबर माझ्या धनींसमोर माझा मृत्यू झाल्याचे पुरावे सादर केले आहेत. आयुष्यभर मी हे लक्षात ठेवेन, असं म्हणून ती खूप रडत असते आणि म्हणते, मला आता राहवत नाही, माझ्या धनींसमोर मी असूनही त्यांना माझी खरी ओळख सांगता येत नाही. आता मी अजिबात थांबू शकत नाही, मी माझी चालले, असं म्हणून ती आता युवराजला सत्य सांगण्यासाठी चाललेली असते. तेवढ्यातच डॉक्टर देवयानींचा फोन येतो. तेव्हा डॉक्टर देवयानी विचारतात की काय ग पिंकी तू का रडतेस. त्यावरती आता पिंकी म्हणते, अहो माझ्या सासऱ्यांनी म्हणजे बापूसाहेबांनी माझ्या धनींसमोर मी मेल्याचे पुरावे सादर केले आहेत आणि धनीही त्यावर विश्वास ठेवत आहेत. मी नाही राहू शकत आता इथे, मी त्यांना सांगणार आहे सगळी सत्य परिस्थिती नक्की काय झालं होतं तेव्हा. त्यावरती डॉक्टर देवयानी म्हणतात, मी ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त पाताळ यंत्रे तुझे सासरे आहेत, तर त्यांना काही समजतं की नाही. अगं आपल्या लेकाविरोधात सुनाविरोधात एवढं मोठं ते कटकारस्थान करतायत. अगं तुला माहिती आहे का, मी उद्या येणारच आहे, तू अजिबात काळजी करू नको, माझी तिकडे येण्याची डेट फिक्स झाली आहे, आपण दोघी मिळून काहीतरी मार्ग यावर काढूयात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तोपर्यंत तुला युवराजला काहीही सांगायचं नाहीये. अगं तुझे शत्रू तुझ्या जीवावरच टपले आहेत, जर तू युवराजला सांगितलं तर त्याला त्याच्या भावना आवरता येणार नाही. तो सर्वांना सांगेल की माझी कारभारीण जिवंत आहे, मग तुझे शत्रू पेटून उठतील, मग आपल्याला काहीच हालचाल करण्यासाठी वेळ मिळणार नाही. एकच गोष्ट लक्षात ठेव, आता तुला फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे की गावामध्ये हा जो काही प्रकार घडला तो
तू केला नाहीस आणि तू निर्दोष आहेस. तेव्हा आता हरायचं नाही, लढायचं. आणि तू ते काय म्हणतेस ना, शत्रूची वाट लावून टाकायची, तशी वाट लावून टाकायची बापूसाहेबांची, असं म्हणून डॉक्टर देवयानी आता पिंकीला धीर देतात. पिंकी आता फोन ठेवते आणि म्हणते, डॉक्टर मॅडम बरोबर आहे तुमचं. आता पिंकी इज बॅक. त्यांना समजलंच पाहिजे की पिंकी जेथे येईल तेथे थरथराटच होणार, असं म्हणून पिंकी खुश होते. तर इकडे सुशीला, बापूसाहेब आणि धनंजय हे तिघेही गप्पा मारत असतात. तेव्हा सुशीला आता सगळं सत्य सांगते. ती पियू आहे ना, ती खूप आगाऊ मुलगी आहे. मिताली आणि युवराजच्या एंगेजमेंटची तारीख जेव्हा मी ठरवली तेव्हा सगळेजण खूप खुश होते, परंतु या पिहूने आगाऊपणा केला. मिताली ऐवजी तिने युवराजच्या बोटात अंगठी घातली. त्यावरती आता तिची हिंमत कशी झाली असं आता बापूसाहेब विचारतात. तेव्हा ती मुलगी काहीही करू शकते, आपल्याला अंदाज पण येणार नाही अशी ती मुलगी आगाऊ आहे, असं आता सुशीला म्हणते. पुढे काय करायचं ते तुम्हीच पहा. आणि ह्या मुलीने जर असा आगाऊपणा केला तर आता सपकाळ साहेब आपले चांगलेच धेंडवडे काढतील, आपली आर्थिक बाजू मजबूतसुद्धा होणार नाही. त्यावरती आता बापूसाहेब म्हणतात, हे पहा सुशीला देवी, तुम्ही काहीही काळजी करू नका. माईसाहेबांना मध्ये घ्यायचं आणि युवराजला सांगायचं की मितालीबरोबर लग्न कर, यातच तुझं भलं आहे. माईसाहेबांचा तो नक्की ऐकेल. आणि जर सपकाळ साहेब जर इथे आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्या अगोदरच आपल्याला माईसाहेबांना काहीतरी सांगायला हवं. तर आता दुसरीकडे पिंकी आणि छबी या रूममध्ये असतात. तर पिंकी छबीला जेवण भरवत असते. तेवढ्यातच आता पिंकीचा विषय निघतो. तर आता छबी पिंकीबद्दल बोलू लागते की खरंच ती पिंकी खूप वेडी होती. अगं तुला सांगू का पियू, तू माझी फ्रेंड आहे ना म्हणून मी तुला सांगते, पिंकी होती ना ती खरंच खूप चांगली होती, तुझ्यासारखाच मला जीव लावायची. आणि मला तुझ्यामध्ये ती पिंकी दिसते, पण घरचे म्हणतात ती खूप वाईट वागली आहे आणि लोकांच्या जीवावर उठली आहे. म्हणजे तिने नकली औषधं लोकांना दिली म्हणूनच ही लोकांची अवस्था झाली आणि माझी सुद्धा. ती पिंकी गेली ना तेव्हा आता पिंकीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, नाही छबीताई, तुम्ही असं काहीही बोलू नका, पिंकी गेली नाहीये. त्यावरती तुला का राग आला असं छबी विचारते. तू तर पिंकी नाही ना, कारण तू तशीच वागते, तशी थोडी थोडी दिसते म्हणून विचारलं. त्यावरती पिंकी म्हणते, छबीताई तुम्ही आता गोळ्या खाऊन घ्या बरं आणि मला काहीही प्रश्न विचारू नका. तेव्हा तुला एवढा कागर राग आला पियू असं छबी विचारते. तर पिंकीला आता खूप वाईट वाटतं. दुसरीकडे आता मिताली सुशीलाला म्हणते, डॅड आता कधीही येतील, आपल्याला युवराजला मनवायला हवं, माझं युवीवर खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा सुशीला म्हणते, पाहू पुढे काय करायचं ते. तेवढ्यातच आता सपकाळ साहेब तेथे येतात. घरातील सर्वांची विचारपूस करतात, एकमेकांना भेटतात. बापूसाहेब आता मुद्दामच विचारतात, काय झालं मग, आता तुमचा प्रवास कसा झाला. तेव्हा ते अगोदर बापूसाहेबांना म्हणतात, आपण मेन मुद्द्यावरच येऊयात, असं म्हणून ते मितालीला विचारतात, तुला इथे काही त्रास तर नाही ना. मिताली म्हणते, नाही मी खूप खुश आहे, माझ्यावर आईसारखी माया ह्या सुशीला देवींनी केली. ह्या सासूबाई आहेत ना त्यांनी, खरंच त्या खूप चांगल्या आहेत. तर युवराज कुठे आहे असं सपकाळ साहेब विचारतात. तेव्हा युवराज त्याच्या रूममध्ये असेल असं बापूसाहेब म्हणतात. आता पिंकी देखील तेथे जिन्यावरच उभी असते. काही वेळाने युवराज तेथे येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सपकाळ साहेब युवराजला विचारतात, तू आमच्या मितालीबरोबर लग्न करणार आहेस का. तेव्हा युवराजला आता खूप मोठा धक्का बसतो. तो पिंकीकडे पाहतच राहतो आणि आपली मान मागे वळवतो, त्यांच्याकडे पाठ करून उभा राहतो. तेव्हा याचा अर्थ असा आहे की त्याला मितालीबरोबर लग्न करायचं नाही असं सपकाळ साहेब म्हणतात. तेव्हा आता ते म्हणतात की बापूसाहेब, आता मी तुमची वाट लावणार, आमचा अपमान केला का तुम्ही. तेव्हा बापूसाहेबांच्या अंगाचा थरका पडतो. तर युवराज म्हणतो, थांबा सपकाळ साहेब, मी तुमच्या मितालीबरोबर लग्न करायला तयार आहे. आता हे ऐकल्यावर पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तर युवराज हा पिंकीकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.